नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि माझ्या वकील बाबू चॅनलला तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन देत आहात. आणि आज आपल्याकडे एक छानसे फार्म हाऊसला पार्टी आलेलं आहे, त्यांचं थोडीशी मुलाखत वगैरे बऱ्या नियमाप्रमाणे. तर हे आपण आनंदा फार्म हाऊस आलेलं आहे, ही पार्टी आहे. आज आपल्याकडं म्हैसाळे फॅमिली कदमवाडीत राहायला आहेत सगळे. आणि वैशिष्ट्य म्हणजे इकडं जी मंडळी आलेत म्हैसाळी, त्यामध्ये जावा येतात. जावांचे जे नाती वगैरे असतात ते अतिशय प्रेमळ असं कुठं मी बघितलं नाही, कारण जावा म्हटलं की आधी वांदी चालू असतात. पण आज माझ्या फार्म हाऊसला, आमच्या आनंदा फार्म हाऊसला जावा ह्या तिघे आलेल्या आहेत. यात जावा कोण दिदे जरा म्हैसाळ फॅमिलीमधले ह्या तिघी जावा येतात. एक जरा आटपण्याच्या गडबडीत आहेत. तरी तुमचं ताई नाव सांगा. रेश्मा. तुमचे मिस्टर वगैरे काय करतात? थोडंसं तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा. मुलं किती, काय किती, सगळं सांगा. 3 मुले आहेत. ती पोरगी दिले 2 मुले आहेत. एक मुलगी दिलेला आहे, 2 मुलं आहेत. काय करतात तुमचे मालक? गवंडी काम करतात. गवंडी काम वगैरे करतात. आहे काय मालकापासून तू की समाधानी आहे सगळा? की समाधान आहे का मालक त्रास देतात? नाही जमत त्रास देत. ठीक आहे, सुखी समाधानी फॅमिली आहे. त्याचबरोबर तुम्ही किती नंबरचे जाऊ? थोरल्या. तुमचे मालक थोरले. आणि तुम्ही किती नंबरच्या? मधल्या. तुमचे मालक काय करतात? गवंडी कामच वगैरे. तुम्हाला मुलं वगैरे काय? 2 मुलं आहेत. दोन्ही पण मुलाच आहेत का मुली आहेत? नाही, दोन्ही पोरच. दोन्ही मुलंच आहेत. आता कितीला आहेत? एक आयटीआयला घातलेला आहे, बरं, एक कॉलेजला जाते. ठीक आहे. तुमची अपेक्षा आहे का नाही वडिलाप्रमाणे गवंडी काम करावं, का मुलं आपली मोठी व्हावीत? मोठी व्हावं म्हणून अपेक्षा आहे. हां, मोठी आहे म्हणून अपेक्षा आहे. छानपैकी. आता फार्म हाऊस आल्यानंतर तुम्हाला दोघींना कसं काय वाटतंय? छान वाटलंय. कालच्या एन्जॉय वगैरे झाला व्यवस्थित ना? परत आमच्या फार्म हाऊसला तुम्ही यावं असं आमची अपेक्षा आहे. वैश्या फॅमिली संपूर्ण तुम्ही जावा. आणि कोण आहेत मिस्टर तुमचे? मुलं. हे तुमचे मिस्टर का? माझे मिस्टर. हां, हे वरचे थोरले बंधू आहेत. तुमचं नाव कसं? अल्लाबगद म्हैसाळे. हां, तर त्या पद्धतीनं ह्यांनी छानपैकी आपली फॅमिली वगैरे सगळे मेंटेन केलेत. भाऊ सगळे एकत्र राहतात. तुमचे धाकटे भाऊ कोण? हां, तिकडे आहेत. त्या इथं आता किचनमध्ये गेलेत. जरा स्वतः जेवलेत ते मस्तपैकी. सकाळी जायची त्यांची जोडणी चालू आहे. आणि 3 नंबरचे भाऊ? 3 नंबरचे आलेले नाहीत. ते कामानिमित्त थोडंसं बाहेर आहेत. मधले आलेले नाहीत काय? 3 नंबरचं आलेत, मधनं आलेले आहेत. तुमचं नाव भाऊ? तुझं नाव काय? तुला नाही धावत? तुला नाही. तो आंघोळ केलेला आहे. बाळ इकडे बघ, हेला दिसतंय, इकडे दिसतंय मला. तुझं नाव काय बाळ? खदिजा म्हैसाळे. काय करतेस बाळ? शाळेला. किती वेळेस आता? इंग्लिश का मराठी मीडियम? अभ्यास दररोज करतेस ना? ठीक आहे. आयुष्यामध्ये एक लक्ष ठेवायचे की आपल्या घरात जो कोण मोठा अधिकारी झाला नाही तो आपण होणार. हां, एकच स्वप्न ठेवायचं की आपण मोठा अधिकारी होणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं आयुष्यामध्ये मार्गकर्म करणार. आईवडिलांची स्वप्न पूर्ण केली पाहिजेत आपण. फॅमिलीला त्यांच्यावर म्हैसाळ फॅमिलीबद्दल, त्यांच्याबरोबर आपलं बल्लारी फॅमिली पण नवरा बायको दोघं आले. तुम्ही आता राहायला कोल्हापुरात? मग ही तुमचे सासू सासरे का? भाची. तुमचे मिस्टर. ठीक आहे. तुम्ही काय करताय? मोबाईल शॉपमध्ये अवधूत मोबाईल शॉपीमध्ये सर्व्हिसला आहेत ते. आणि तुम्ही ताई काय करताय? घरकाम वगैरे करतात. छान जोडी आहे. देवानं असं सुखी समृद्धी वगैरे. मुलं काय? 2 मुली आहेत. अरे वा, सोन्याचं गट्टा आहे तुमच्याकडे. मुली ह्या खरोखर धनाची पेटी असतात. बेटी व्यावी, घराची पेटी, सोन्याची पेटी आहे. त्या पद्धतीनं फॅमिली सुखी समृद्धी आणि छान आहे. या पद्धतीनं जे काय त्यांच्या आयुष्याची स्वप्न दोघांनी पाहिल्यात ती पूर्ण व्यावेत. आणि आमचा आशीर्वाद ह्या आनंदा फार्म हाऊसला आल्यामुळं पूर्णपणे आशीर्वाद त्यांच्या पाठीस राहील. सुखी समृद्धी कायम. नवरा विकसा जसा हसचेहरा आहे. हसताय ना? असंच आपलं दोघंही आयुष्यभर एकमेकाला साथ द्या. सुखी समाधानी आयुष्यामध्ये राहा. या आमच्या आनंदा फार्म हाऊसकडनं तुम्हाला नवरा वगैरे दोघांना शुभेच्छा. चला, हे मुलांना घ्या इकडे बागेमध्ये.
इकडा नाही इकडा नाही. तुमच्या ताईंना पण बोला, मिसेसना पण बोला. बाळ या इकडे. तुम्ही मिसेस तुम्ही इकडे तिकडे बसा, मुलांना मध्ये बसा. बसा. ये बाळ फोटो काढा, फोटो काढा. शूटिंग करना यूट्यूब पर. यूट्यूब पे दिखते हैं. पडेंगे. हां उभा राहते तुम्ही. असं रिलॅक्स बसा किंवा इकडे बसा, इकडे घ्या ते असं गोव्यात बसतं तसं फिलिंगला बसा. टेकून बसावेत. त्या ताई किटू गेल्या तुमच्या मिसेस आहे का? तिथं बसा तिकडं. असे बसल्या दादा बसले तर असं बसा. गॉगल नाही कुणाचा जादा? गॉगल आहे ना? नाही त्यांचं घेतो मग तुमचं घ्या. नाही घे छानपैकी बसल्यात. स्विमिंग टँक वगैरे संपूर्ण वातावरण सुंदर बघत आहेत. नवरा बायको आहेत छानपैकी. 2 मुले आहेत. संसार असा असतो तर सोन्यासारखा असावा. यांच्याकडे बघितल्यानंतर ताई बघा कशा मस्तपैकी हिरोईनला सुद्धा लाजवतील एवढ्या छान दिसतात. दादांचं आणि छान जोडी जमले. या पद्धतीनं आपल्या फार्मचा एन्जॉयसाठी बसत असतात. ताई कसं काय वाटतंय फार्महाऊसला आल्यानंतर? खूप छान वाटलं. वाटलं ना? थोडा कंटाळा आठवड्याला 15 दिवसाला गेला ना? खूप छान झालं. हो नाही तर घरात दररोज बसून बसून कंटाळा वगैरे. का सर्व्हिस करताय? सर्व्हिसला वगैरे आहे तुम्ही? कोणीकडे आहे सर्व्हिसला? मी सांगलीत आहे. सांगलीत. तुम्ही कोल्हापुरातच करताय. ठीक आहे. म्हणजे सर्व्हिस करून सगळे घरदार वगैरे संसार सगळे सांभाळताय. तुमचे मिस्टर काय करतात? तुमचे मिस्टर एक्सपायर झाले. ठीक आहे. दुर्दैवी घटना घडल्या तरीसुद्धा आयुष्यामध्ये खचून न जाता. मुलं आहेत का? 2 मुले आहेत. अरे वा छान आहे. धनाची पेटी आहे. म्हणजे असे खंबीरपणे ना उभी आहे. हो संपूर्ण. आणि तुम्हाला संपूर्ण सगळ्या पाठिंबा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या छानपैकी तुम्ही आयुष्य जगण्याचा प्रयत्न करताय. आणि तो एवढी चांगली असल्यामुळे मला त्यामुळे जरा हां बोला काय येत आहे म्हणताय? 3 भावांच्या मध्ये आम्ही पण फ्री आहे. हो हो छान आहे ना सगळं सुंदर वगैरे. तुमच्या मुली काय करतात वगैरे आता शाळेला? 2 मुलं आहेत माझी शाळेमध्ये. 2 मुलं शाळेला वगैरे. पण छान ताई तुम्हाला जरी मिस्टर नसले तर आयुष्यामध्ये एवढी सोन्यासारखी माणसं आहेत. आणि स्वतः तुम्ही नोकरी करता म्हणजे मला फार अशा मुलींचं कौतुक वाटतं की स्वतःच्या पायावर उभा राहणं. जरी वाटत असेल मिस्टरांची तुम्हाला आयुष्यात कमी तर एक देव असतो ते पाठीमागं कुठेतरी तुमच्या मुलीच्या रूपानं अशा पै पाहुण्या नात्यानं तुमच्या भावजेच्या नात्यानं हा तुमच्या पाठीमागं सातत्यानं असतं. तुम्ही जीवनामध्ये प्रामाणिकपणे आयुष्य जर जगत असा तर तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. ठीक आहे. नशिबानं जे प्रारब्धात असतं ते घडत असतं. पण प्रारब्धातसुद्धा ठोकर मारण्याची तुम्ही ताकद ठेवा आणि पुढं तुमच्या आयुष्यामध्ये सुखी समाधानी तुमच्या ज्या काही इच्छा अपेक्षा आकांक्षा असतील त्या आमच्याकडं आनंदी फार्महाऊसच्या वतीनं आमच्या फॅमिलीकडं तुम्हाला तुमच्या संपूर्ण आशा आकांक्षा संपूर्ण पूर्ण होत असं आमचा तुमच्या आशीर्वाद. म्हणजे तुमच्या आम्ही लहान आहे कदाचित किंवा सपोर्ट करतात ना? ठीक आहे. म्हणजे तुम्ही भाग्यवान आहे. तुम्हाला तुमचे आईवडील वगैरे सासू सासरे सगळे सपोर्ट करतात. आणि असंच सुखी समाधानं चेहऱ्यानं घरातनं बाहेर पडताना सुखी समाधाने हसत पडा आणि आयुष्य तुमचं हसत जावं. किती जरी दुःख आलं तर बाजूला व्हावं. कायम तुम्ही सुखात राहावं. ठीक आहे. ओके. संपूर्ण म्हैसाळ फॅमिली त्यांचे भाची सासू सासरे आपल्या फार्महाऊसला छानपैकी आलेले आहेत. आणि आयुष्यामध्ये 6 महिन्यातनं वर्षातनं एखाद्या दिवस सुखी समाधानाचा कसा जगावा हे अशा म्हैसाळ फॅमिलीकडून आपण जगलं पाहिजे. सुंदर आयुष्य हे जगता आलं पाहिजे. आणि ह्यामुळेच
एक चार्जिंग होतं आपल्या जीवनामध्ये. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओचा मी समाप्ती करत आहे. कधीही तुम्ही आला तर आमच्या फार्म हाऊसला भेट द्या आणि आमचे रेट पण अतिशय कमी आहेत. 10 व्यक्तीसाठी 3,500 रुपये आहेत. त्यामध्ये भांडी, गॅस आणि जवळजवळ 1 एकराचा प्रिमायसिस वापरायसाठी देत असतो. फक्त जेवणाचं साहित्य तुम्ही घेणं न्यायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.